जाऊ मागील 2 वर्षापासून आरक्षणाचा जो लढा संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांनी उभा केलेला आहे। 2 वर्षापूर्वी मुंबईला गेल्याच्या नंतर या सरकारनं एक मोठा जी.आर. काढला होता आणि सांगितलं होतं की आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलेलं आहे, पण ते देऊ शकले नाहीत। त्याच्यानंतर 2 वर्षाच्या काळामध्ये अनेक आंदोलनं केली, सरकार कायम आश्वासनं देते। त्याच्यासाठी आता मनोज दादा जरांगे पाटील यांनी असा आदेश केलेला आहे की येणाऱ्या 29 तारखेला मुंबईमध्ये करोडोच्या संख्येनं आम्हाला मुंबईच्या दिशेनं कूच करायची आहे। म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की आपण मागच्या वेळेसच्या पेक्षा दुप्पट तिप्पट संख्येनं आपल्याला मुंबईच्या दिशेने जाऊन मुंबई एकदाची जाम करायची आहे आणि मुंबईमध्ये जाऊन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला येणाऱ्या 29 ऑगस्टला मुंबईमध्ये सगळ्यांनी जमायचं। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या 29 ऑगस्टला सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या वतीने भव्य अशा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्या संदर्भात जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आम्ही अहमदपूर चाकूर तालुक्यात सुद्धा गावगाव चावडी बैठक घेऊन लोकांना मुंबईला येण्यासंदर्भात आवाहन करत आहोत। आता आज मुळकी, उमरगा, फतेपूर आणि पिंपळवाडी या 4 गावांची संयुक्त चावडी बैठक झाली आणि विशेष सांगायचं म्हणजे गावगाव चावडी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद असून केवळ मराठा समाजाचेच नाही, कारण आजच्या चावडी बैठकीमध्ये सकल मुस्लिम समाज मुळकी आणि सकल मातंग समाज मुळकी यांनी सुद्धा आमच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिलाय आणि मुंबईला येण्यासंदर्भात त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे येणारा मोर्चा हा भव्य दिव्य असेल आणि त्या सरकारला भाग पाडेल विचार करायला की आम्हाला जे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे त्या संदर्भात। तर त्या संदर्भात सकल मराठा समाज अहमदपूर हे टीम चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातून जास्तीत जास्त समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघतील या बाबतीत आश्वस्त आहेत। आता सकाळी आमच्या मुकेश पाटलांना अंदाज बाबतीसारखं 700 पेक्षा जास्त वाहनं मुंबईच्या दिशेनं निघण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 700 वाहनाची नोंद झालेली आहे आणि आणखी वाहनं वाढायची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकडे येणारी संख्या ही प्रमाणापेक्षा खूपच ऐतिहासिक असा हा मोर्चा असणार याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत। डॉक्टर संतम जय शिवराय। आज 19 म्हणजे या ठिकाणी मुलकी या ठिकाणी पिंपळवाडी, फतेपूर संयुक्तरित्या एक चावडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण पाहिलातच की मराठा समाजामध्ये मुंबई दौऱ्यासाठी जो जोश आहे एक प्रकारे जेवढ्या जास्त संख्येनं जाता येईल मनोज दादाच्या नेतृत्वात मुंबईला, त्या अनुषंगानं प्रत्येक गावोगावी बैठका घेणं आणि तयारी करणं, त्या अनुषंगानं रोज बैठका चालूच आहेत। गेल्या वेळेस अहमदपूर तालुक्यात जेव्हा मुंबईचा दौरा झाला होता जवळपास 100च्या ते 150च्या जवळपास वाहनं गेली असतील, पण आज तालुका सेवक म्हणून माझ्याकडे जवळपास आतापर्यंत 700 पेक्षा जास्त वाहनाची नोंद झालेली आहे आणि येणाऱ्या 7 ते 8 दिवसात 1,500 पेक्षा जास्त वाहनं मुंबईच्या दिशेने एकट्या अहमदपूर तालुक्यातून कूच करतील आणि हे फक्त गावोगावी ठरलेल्या वाहनांची संख्या आहे। त्यात वैयक्तिक काही प्राध्यापक असतील, काही कर्मचारी असतील, ती जे काही वैयक्तिक वाहनं घेऊन किंवा रेल्वेच्या माध्यमातून, बसच्या माध्यमातून असतील किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून अनेक बांधव ही मुंबईच्या दिशेने निघत आहेत। त्यामुळं येणाऱ्या 29 ऑगस्टला फक्त अहमदपूर तालुक्यातूनच नाही तर लातूर जिल्ह्यातूनही असा उत्सुक प्रतिसाद भेटत आहे की एकतर 29 ऑगस्टला आरक्षण जाहीर करावं लागेल या सरकारला किंवा मुंबई जाम होईल आणि एक प्रकारे आंदोलनाची दिशा त्यावेळेस जे मनोज दादा ठरवल्याप्रमाणे उपोषणाला बसणारच आहेत। पण आम्हाला आशा आहे या सरकारकडून अजूनही की आम्हाला मुंबईला येण्याची वेळ हे सरकार येऊ देणार नाही, त्यापूर्वीच आरक्षण जाहीर करेल। जर तसं झालं नसेल तर महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव मुंबईला 29 तारखेला पोहोचतील आणि त्यांची संख्या कोटीच्या संख्येने असेल। गोविंद माणिकराव राजपंगे राहणार मुळकी यांच्या वतीने माझ्या मातंग समाज, बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज यांच्या वतीने सकल मराठा आरक्षणासाठी आम्ही सर्व जाती धर्म आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि आमच्या इथून
खारीचा वाटा जी होईल, मुस्लिम समाज होईल, बौद्ध समाज होईल, मातंग समाज होईल, यांच्या वतीने आम्ही मराठा आरक्षणासाठी जेवढं होईल तेवढं आम्ही सहकार्य करण्याची आम्ही तयारी आहे. आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही निघण्याची तयारी करत आहोत आणि आरक्षण घेऊन मराठा आरक्षणाला आम्ही न्याय देण्याचे काम आम्ही सर्व समाज करणार आहोत. बस, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आज मराठा बांधव या ठिकाणी मुंबईकडे निघालेले आहेत. फार मोठ्या संख्येने निघालेले आहेत. मागच्यापेक्षा 10 पटीने जास्त निघालेले आहेत. मात्र यावेळेस कुठल्याही आर्थिक मदत लोकांची या ठिकाणी न घेता प्रत्येक गावातून या ठिकाणी प्रत्येक बांधव हे कॉन्ट्रीब्युशन करून समाजाचे लोक या ठिकाणी पैसे मदत करून या ठिकाणी निघालेले आहेत. कुठल्याही प्रकारची मदत आर्थिक वगैरे कोणाचीही न घेता प्रत्येक गावाने आपली आपली स्वतःची मदत करून मुंबईकडे निघालेले आहे. आज हमारा मुस्लिम समाज मराठा समाज के साथ है, आरक्षण करते पाठिंबा आहे. आवाज बहुजनांचा.